तुम्ही जर ते हँडल करायला देतात, दुसरी फॅमिली हँडल करायला देतात, तेवढी अक्कल नक्कीच आहे. पिरियड्स म्हणजे मुलींच्या ज्या फिजिकल हेल्थबद्दल आपण जे बोललं जातं, तर पिरियड्सबद्दल मला स्वतःला पुण्यात आल्यानंतर जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो आणि मी नाटकाची प्रॅक्टिस करायचो, आणि त्यामध्ये माझी मैत्रीण जेव्हा मला पहिल्यांदा म्हणाली, म्हणजे आमची प्रॅक्टिसच्या वेळेस तिला म्हटलं की चल आपला आता म्हणजे जो सीन आहे तो आपला आहे, आपल्याला ते रिहर्सल करायचे. दॅट टाइम्स ती म्हणाली की मला पिरियड्स आलेत, मला जरा बरं नाही वाटत, मला बसू दे. आणि माझ्यासाठी ते शॉकिंग होतं. पहिल्यांदा कुठली तरी मुलगी मला समोरून म्हणते की मला पिरियड्स आलेत, आणि मला ते पचलंच नाही की अशी कसं सांगू शकते मुलगी मला पिरियड आले. घरी तावडा शिवलाय, प्रॉब्लेम आहे, म्हणजे पिरियडचा प्रॉब्लेम काय म्हणतात हेच नाही कळत मला, की प्रॉब्लेम चालू आहे किंवा असं आहे. तर अशा बऱ्याचशा काही काही गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगाल, किंवा तुमचं कसं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, किंवा ॲज अ मुली म्हणून जे मुलांच्या मनात बरेचसे काही काही मिथ्स असतात, तर पिरियड्स बद्दलचे काय सांगाल तुम्ही? लाईक आत्ताच्या जनरेशन मध्ये तरी वेब सिरीज वगैरे मधून तरी हे नॉलेज ते झालंय राईट. पण आमची जी जनरेशन आहे त्यांना आत्ता म्हणजे नाही का, ज्या टाइमला त्यांच्या आयुष्यात मुलगी आली आहे त्याच टाइमला ते समजणार आहे, बिकॉज घरून नाही सांगितलं जात ह्या गोष्टी. इव्हन मुलींना समजायचं असेल, ज्या एजच्या आम्ही आहोत, जेव्हा आम्हाला आले होते तेव्हा पण त्याच्या आधी आम्हाला काहीच नव्हतं माहिती. जेव्हा आले त्याच्यानंतर थोडं थोडं नॉलेज यायला लागलं. आणि आमच्या वेळेस तर ते खूप असं नाही का माहित नव्हतं, पण आताच्या जनरेशनला ते माहिती. आणि मला ते छान वाटतं की त्यांना ऍटलिस्ट नॉलेज येतंय बाबा त्याबद्दल. आणि त्या टाइम मध्ये मुलींच्या, आपण म्हणतो की मुलींच्या 4 हार्मोन्स वगैरे चेंज होतात, 4 फेजेस असतात. कुठल्या? लाईक ते आमचे मूड स्विंग्स खूप राहतात. मोठ्याने सांग, माईक हवं तर जवळ घे, बघून सांगू. नाही म्हणजे थोडक्यात काय सांगाल, म्हणजे काय 4 फेजेस म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, म्हणजे मला पण नवीनच कळतंय. सो पिरियड्सचा एक 28 डेजची सायकल असते. 28 डेजची सायकल म्हणजे सपोज पिरियड स्टार्ट झाले तो पहिला दिवस, मग पिरियड्स कोणाचे 4 दिवस 5 दिवस 6 दिवस डिपेंड करतो, तो पिरियडचा जो फेज असतो तो. त्याच्यानंतर एक फेज येते, मग 1 वीकचा गॅप, देन ओव्ह्युलेशनचा फेज येते, 14 डे युजली म्हणतात. ओव्ह्युलेशन इज द फर्टाईल असते वुमन तेव्हा. मग त्यानंतर लुटियल फेज असते, म्हणजे जे एग्स असतं ते थोडंसं छोटं होऊन जातं किंवा ते आपली डिटोरिएट व्हायला सुरुवात, बिकॉज देर इज नो सो हा दॅट. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पिरियडची सायकल. हे सगळं जे आहे ती 28 डेची युजली 28-38 डेची सायकल असते, म्हणून प्रत्येक मंथला पिरियड असतो. करंटली ती आता फॉलो नाही होत 28 डेची. हा ग्राफ असं आहे की मेन्सचे जे हार्मोन्स असतात ते 1 डे मध्येच थोडेफार म्हणजे अप जातात किंवा खूप नॉर्मल जातात, पण वुमन्सचे काय म्हणते असा ग्राफ आहे वुमन्सचा आणि माणसांचा. म्हणून मुली चिडचिड वगैरे जास्त करतात. इन दॅट फेज ते जास्त होतं. हा, पण ह्याला नॉर्म नाही बनवायला पाहिजे लोकांना. जेव्हा खूप पहिल्याच्या काळात म्हणायचे वुमन आर व्हेरी इमोशनली टेकिंग डिसिजन, त्यांच्या मूडवरती डिसिजन घेतात, भावनिक डिसिजन घेतात. म्हणजे एवढ्या वर्ष हँडल करते म्हणजे एवढी अक्कल तर आली असणार आहे कसं वागायचं. म्हणजे की जर तुम्ही त्या एज मध्ये लग्न करून द्या, पहिले असं व्हायचं ना की बाबा पिरियड्स वगैरे आले तर लग्न करून द्यायचे, म्हणजे जेव्हा वयात आली असं म्हणायचे. तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी पाठवताय, तुम्ही जर ते हँडल करायला देतात, दुसरी फॅमिली हँडल करायला देतात, तेवढी तर अक्कल नक्कीच आहे.